नमस्कार मित्रांनो, बोली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये त्या किडनॅपरची दिशाभूल करण्यासाठी अंकुश मुद्दामच म्हणतो की मला माझ्या वागण्याचा अजिबात पश्चाताप होत नाहीये। ते ऐकताच तो किडनॅपर बिथरतो आणि म्हणतो की काय मग तर तुला संपवावंच लागेल। तेव्हा अंकुश म्हणतो अरे मला संपवणारा अजून जन्माला यायचाय। तेव्हा तो किडनॅपर लगेच अंकुश जवळ जात म्हणतो की बघ इकडे तो जन्माला आला आहे आणि कदाचित तुला संपवण्यासाठीच देवाने मला जिवंत ठेवलंय। आता माझ्या आयुष्याचं एकच ध्येय आहे, ज्यांनी ज्यांनी माझ्या पाठीत खंजीर खुपसलाय ना त्यांना मला संपवायचं आहे। तेव्हा अंकुश मुद्दामच बोलतो की काय तू मला संपवणार का? अरे तोंड पाहिलंय का आरशात? हिम्मत तरी आहे का तुझ्यात? तू तर पाठीमागनं वार करून बेशुद्ध करतोस। हिम्मत असेल ना तर एकदा हात सोडून बघ, दाखवतो तुला तुझी लायकी काय आहे ते। तू तर एक नंबरचा भित्रा आहेस रे। असं बोलत आता त्या किडनॅपरला उकसवण्याचा प्रयत्न करतो आणि अंकुशचं हे सगळं बोलणं ऐकून तो किडनॅपर पूर्णपणे बिथरतो। तो बरोबर अंकुशच्या जाळ्यात अडकतो आणि लगेचच मी काय भित्रा आहे का, माझ्यात हिम्मत नाही असं म्हणत त्याचे आता हात सोडतो। तेव्हा अंकुश मनातून खूपच खुश होतो। त्या किडनॅपरने अंकुशचे हातपाय मोकळे केलेले असतात आणि तो म्हणतो की बघ सोडला तुला। आणि त्याच वेळी क्षणातही विलंब न करता अंकुश लगेच लाथ मारून त्याला खाली पाडतो। तावानेच उठतो आणि म्हणतो की या अंकुश शिंदेशी पंगा घेऊन तू चांगलं नाही केलंस। त्यानंतर लगेच डोक्याला हात लावत विचार करतो की अंकुश शिंदे, मी अंकुशचं नाव का घेतलं असेल? तो किडनॅपर पुन्हा एकदा अंकुशवर वार करतो, परंतु अंकुश त्याला चांगलाच लाथाबुक्क्यांनी मार देत त्याच्याशी दोन हात करतो। मध्येही जबरदस्त अशी झटापट सुरू असते। अंकुश त्या किडनॅपरवर भारी पडतो, त्याला खाली पाडून चांगला चोप देत असतो आणि रागानेच म्हणतो की बोल कोण आहे ही कार्तिकी? का त्या कार्तिकीसाठी मला त्रास देत होतास तू? बोल काय या अंकुश शिंदेशी पंगा घेतलास तू? असं ओरडतच बोलत त्या किडनॅपरला चांगला चोप देत असतो आणि त्यामुळे तो किडनॅपर अखेर बेशुद्ध झालेला असतो। तेव्हाच अंकुश डोक्याला ताण देतो। त्याला अबोली सोबतचे काही दुसरचे क्षण आठवू लागतात, परंतु ते नक्की काय आहे त्याला कळतच नाही। त्यानंतर तो तिथून आता बाहेर पडतो। तर इकडे अबोली हात जोडून देवाकडे अंकुश परत येण्यासाठीच प्रार्थना करत असते आणि तेव्हाच दरवाजा ठोठावला जातो। अबोली येऊन जेव्हा दरवाजा उघडते पाहते तर समोर अंकुश असतो। अंकुश येऊन विचारतो अबोली कशी आहेस तू? अबोली रडतच म्हणते सर मी बरी आहे, पण तुम्ही कुठे होतात? किती शोधलं तुम्हाला? अबोलीचा आनंद तर गगनात मावेनासा झालेला असतो। त्यानंतर अंकुश खुश होत तिला सांगतो की अबोली मला सगळं आठवलंय, मी अंकुश शिंदे आहे, इन्स्पेक्टर अंकुश शिंदे। तू अबोली आहेस माझी अबोली। अबोली मी खूप त्रास दिलाय ना तुला, मला तुझी माफी मागायची। अबोली म्हणते सर काही नाही, तुम्ही इथे बसा, मी काहीतरी खायला आणते। परंतु अंकुश तिला कुठेही जाऊ देत नाही। प्रेमानेच म्हणतो की अबोली मी तुला खूप त्रास दिलाय, परंतु आता मी तुला सोडून कुठेही जाणार नाही, कायम तुझ्या सोबतच राहील। तेव्हा अबोली देखील गहिवरत म्हणते की मला आता जगातलं सगळं सुख मिळालंय, आणखी काहीही नको असं समाधानाने बोलत असते। त्यानंतर अंकुश विचारतो घरातले सगळे कुठे आहेत? आई कुठे आहे? तेव्हा अबोली सांगते तुमच्यासाठी त्या देवीकडे साकडं घालायला गेल्यात। त्यानंतर ती जेव्हा अंकुशसाठी पाणी आणायला जाते अंकुश म्हणतो मला काहीही नकोय, मला फक्त तुझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपायचं आहे। त्यानंतर तो आता अबोलीच्या मांडीवर डोकं ठेवून रडतच म्हणतो की अबोली ते पहिले दिवस किती छान होते ना, मी ड्युटीवर जायचो, तू माझ्यासाठी डबा घेऊन यायचीस आणि जबरदस्तीने मला खाऊ घालायचीस। तू माझ्या खाकीला कडक इस्त्री करायचीस, जाताने लवकर या म्हणायचीस आणि माझ्या आवडीचा शिरा करीन असंही सांगायचीस। पण अबोली हे सगळं मागे सुटलं, माझ्या आयुष्यातून खाकी निघून गेली असं रडतच बोलत असतो। अबोली त्याला शांत करत असते आणि तितक्यात दरवाजा ठोठावला जातो। तेव्हा अबोली अंकुशला म्हणते ती आली असेल, मी दार उघडते। आणि ती येऊन जेव्हा दार उघडते तेव्हा समोर आजी व काका आलेले असतात। अबोली खुश होत त्यांना सांगू लागते की आजी काका बघा अंकुश सर आलेत। तेव्हा काका येऊन सगळीकडे पाहत असतो, परंतु आत कोणीही नसतं। सगळा अबोलीचा एक भास असतो। तेव्हा आजी सांगते अगं बाळा तू दिवस रात्र त्याचाच विचार करतेस ना, कदाचित हा तुझा भास असेल।
तर इकडे आता अंकुश जेव्हा त्या किडनॅपरच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करत असतो तो पाहतो तर सगळे दरवाजे बंद असतात। अंकुश सगळीकडे शोधाशोध करत असतो। तो किडनॅपरच्या खिशात चावी देखील शोधतो, परंतु त्याचा नाईलाज होतो आणि तितक्यात त्या किडनॅपरला पुन्हा एकदा शुद्ध येते आणि तो लगेच बोलतो की काय हिरो अंकुश शिंदे, तुला या खोलीच्या बाहेर जाता येत नाहीये का? या खोलीच्या बाहेर जाण्याचा एकच मार्ग आहे, ती म्हणजे ही चावी। परंतु या चावीच्या आणि तुझ्यामध्ये आता मी आहे असं म्हणत ती चावी आता समोरच फेकतो आणि अंकुशला सांगतो की घे ती चावी। अंकुश आता शांतपणे हुशारीने खाली वाकून ती चावी घ्यायला जातो, परंतु त्याच वेळी तो किडनॅपर त्याच्या तोंडावर काहीतरी पावडर फुंकारतो आणि त्यामुळे अंकुश पुन्हा एकदा बेशुद्ध होऊन खाली पडतो। तो किडनॅपर खुश होत हसत असतो। तर इकडे आता अबोली क्रिशला सर्व काही सांगते, म्हणते की आपल्याकडे आता फक्त 18 दिवस उरलेत। तेव्हा क्रिश संतापत म्हणतो, म्हणजे आता तो किडनॅपर अंकुश सरांना वेगळ्या काहीतरी पद्धतीने टॉर्चर करत असणार। अबोली म्हणते, सरांची काय अवस्था होत असेल तिकडे, हा विचार करूनच मला रडायला येतंय। तेव्हा क्रिश बोलतो, सरांची ही अवस्था खरं तर आपल्यामुळे आहे, आपण त्यांना सेफली ठेवू शकलो नाही। तेव्हा अबोली विचार करत म्हणते, क्रिश अरे ती बाई हे सगळं का करत असेल, काय हवं असेल तिला, आणि अंकुश सरांची अशी कुणाशी दुश्मनी असेल? तेव्हा आता क्रिश विचार करत म्हणतो की मला आठवतंय सरांनी मागे एकदा एका बाईला किडनॅप केलं होतं। ती फारच विक्षिप्त होती, सुरुवातीला गुन्हा कबूल करत नव्हती आणि नंतर सांगत सुटली की तिला याचा काहीच पश्चाताप होत नाहीये। अतिशय खुनशी प्रवृत्तीची बाई होती। ते ऐकून अबोली घाबरतच म्हणते, हे सगळं तर खूप भयंकर आहे, लवकरच तू त्या बाईचा शोध घे। त्यानंतर रात्री आता पल्लवीने क्रिश आणि अबोलीला बोलावलेलं असतं। ती बाहेर गेलेली असताना एका किन्नरने येऊन तिच्याकडे दुसरा एक पेनड्राईव्ह दिलेला असतो। अबोली आणि क्रिश जेव्हा तो पेनड्राईव्ह पाहतात तेव्हा त्यात तो किडनॅपर अंकुशला टॉर्चर करतानाचा आणखी एक व्हिडिओ असतो। त्याच वेळी आजी आता बाहेरून जात असते आणि खिडकीतून ती अंकुशचा तो व्हिडिओ पाहते आणि जोरानेच अंकुशा असं म्हणत हंबरडा फोडते। त्यानंतर आजी आत येते, ती खूप रडत असते। तेव्हा क्रिश आणि अबोली आजीला सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात। आजीला हे सगळं पाहून खूप मोठा धक्का बसलेला असतो। क्रिश आणि अबोली आजीला घरी घेऊन येतात, तिला शांत करतात। क्रिश आजीला समजावत म्हणतो, आम्ही लवकरात लवकर अंकुश सरांना शोधून घेऊन येऊ, तुम्ही अशी हिंमत हारून कशी चालेल? आणि त्यानंतर अबोलीवर रागूचा निरोप घेऊन तिथून निघून जातो। अजूनही खूप रडत असते। तेव्हा अबोली आजीला धीर देत म्हणते की आजी अगं, मला आणि अंकुश सरांना आजवर तूच तर धीर दिलास ना, मग अशी हिंमत हारून कशी चालेल ग? तेव्हा आजी म्हणते की अगं, तू अंकुशाला परत घेऊन येशील याच आशेवर मी होते ग, परंतु आता सगळंच संपत चाललंय। अबोली सांगते, आजी माझ्यावर विश्वास ठेव। त्यानंतर अबोली आता चाळीतील देवी समोर येते आणि रडतच हात जोडत म्हणते की अंकुश सरांची जी काही अवस्था झालीये ती माझ्यामुळे आहे, परंतु हे सगळं मी त्यांच्यावर चांगले उपचार व्हावेत म्हणून केलं ना, मग माझी तरी काय चूक आहे? आणि जरी मान्य केलं की चूक माझी आहे तरी माझ्या चुकीची शिक्षा अंकुश सरांना का मिळते? आता जोपर्यंत तू मला मार्ग दाखवत नाहीस ना, तोपर्यंत मी माझा या दिव्यावरून हात काढणार नाही, असं बोलत अबोली आता दिव्यावर हात ठेवते। तर पुढील भागात अबोलीला म्हणतो की आपली प्रत्येक मूव त्या बाईला कशी कळत असेल? तर दुसरीकडे तो किडनॅपर अंकुशला खूपच टॉर्चर करत असतो। त्याने रावणाचा वेश धारण केलेला असतो। त्यानंतर अंकुश म्हणतो की माझा अबोलीवर पूर्ण विश्वास आहे, ती काहीही करून मला शोधून काढेलच। तेव्हा तो किडनॅपर म्हणतो, जर का ती इतकी हुशार आहे तर तिला आजपर्यंत हे कसं कळालं नाही की मी तिच्या व्हीलचेअरला एक GPS ट्रॅकर आणि व्हॉइस रेकॉर्डर लावला आहे ते? त्यानंतर इकडे जेव्हा अबोलीची काहीतरी वस्तू खाली पडते, क्रिश ते द्यायला जातो आणि त्याला तो GPS ट्रॅकर दिसतो। अशाच नवीन भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।